हॅलो 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 पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. काही तांत्रिक अडथळ्यामुळे या ठिकाणी मागील सामन्याचा सामनावीर या ठिकाणी आपण अनाऊन्स करतोय, शैलेश सूर्यवंशी. चला आपण व्यासपीठावर यायचं आहे. शैलेश सूर्यवंशी, वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय, विनंती करतोय की जे होर्डिंग आहेत त्या होर्डिंगच्या बाहेर आपण डगआउट मध्ये उपलब्ध राहायचं आहे. मैदानात जे होर्डिंग आहे त्यामध्ये कोणी उभे राहणार नाहीयेत. प्लेयर्स तुमचं लक्ष वेधून घेतो मित्रांनो. शिवनेरी चषक 2024 तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. जिथे सामना सुरू आहे, एका बाजूला पडतरवाडी तर दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी डफळवाडी. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. नवनाथ गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन लेक्सिकच्या बराचचा बाहेरचा चेंडू पंचांनी हेरलं, पंचांनी दंडित केलं, ते गोलंदाजाला अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाते. 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा दाभोलकर येताना पाहायला भेटतायत. शिवनेरी चषक सामना क्रमांक 4 आपल्या समोर दाखल होताना पाहायला भेटतोय. 20 मिनिटांमध्ये 4 षटक व्हायला हवेत असे सूचना आयोजकांची आहे, याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस पंच नो चेंडू घोषित करतायत. चुकीची गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीला दंडित केलं जात आहे. अवांतर धावसंख्या आणि येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा असेल. अगदी मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाजूचं हे मैदान अवाढव्य असं भलं मोठं हे मैदान, आणि याच मैदानात हा शिवनेरी चषक, शिवनेरी बॉईज जुगाईवाडी यांचं हे चांगलं आयोजन, भव्यदेवी आयोजन. स्कोररच्या भूमिकेत स्वतः शुभम जाधव एक चांगली भूमिका साकारताना पाहायला भेटतं. आयोजकांना चांगले सहकार्य करतोय. स्वतः अध्यक्ष साहेब या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवताना पाहायला भेटतायत. यथाकथित पंचांना पाणी देखील पोहोचवण्याचं काम समीर हे रामसाहेब सावंत यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतायत. आणि असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवत असताना आपल्याला पाहायला भेटतायत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही संपूर्ण सह्याद्री असोसिएशन चांगल्या स्पर्धेचं आयोजन सातत्याने करताना पाहायला भेटतात. स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. नो चेंडू. वीस मिनिटांमध्ये 4 षटक. दोन्ही पंचांना विनंती असेल 20 मिनिट 4 षटक व्हायलाच हवेत, याची नोंद घ्यायची. येणारा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा. फ्रीटचा चेंडू स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार. धावा भेटतील 4 4 4 चौकार. आणि 4 चौकाराने धावसंख्या पुढे जाईल मित्रांनो. डबल 1 अर्थात 11 या धावसंख्येवर जाऊन धावसंख्या पोहोचले. आणि आपण टॉस्का बॉक्स मध्ये पाहतोय जिथे किरण यांच्या शुभ हस्ते माझा मॅच पुरस्कृत केला जातोय. चांगली कामगिरी त्याच्यामध्ये पाहायला भेटली. यावेळी आडवे वाटले, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक कोणती चुकर नाही. विकेटचा बटन. पहिला झटका, पहिला आदरा लागतो तो संघाला. चला नवीन बॅटर तयार राहायचा आहे. प्रत्येक दानशूर देणगीदाराचं या ठिकाणी नक्कीच आम्ही आभार व्यक्त करू. तुमच्या मार्फत आम्हाला एक चांगलं सहकार्य आम्हाला पाहायला भेटतंय. होम थिएटर असेल मालिकावीरसाठी सतीश जाधव, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सन्मान चिन्ह, विशेष सहकार्य, प्रत्येकाची भूमिका या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला भेटते. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय.
विजय पुढचा चेंडू घेऊन नवनाथ मागील चेंडूवर विकेट प्राप्त करताना पाहायला भेटला. यावेळेस पंच दोन समांतर करतील, वाईट चेंडू घोषित करतील आणि या दरम्यान यष्टीरक्षकाकडून होणारी चूक आणि धावा अर्जित केल्या जात आहेत त्या दोन धावे स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल. 13 धावा 30 रन स्कोर कार्ड. क्रिकेटचा हा रणसंग्राम. चला काही करायची आहे, स्पीडअप घ्या मित्रांनो. हॅलो, पुन्हा एकदा चांगला फटका, एक शाखावर रिझनला चेंडू निघून जात असताना पाहायला भेटतोय. 4 धावांसाठी फरार. धावा भेटतील 4. चौकार. या 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होते संघाचे 17. अभि याच्या बॅटमधून हा चौकार त्यांना पाहायला भेटतोय. सचिन दादा आरेकर, आपण कुठे असाल व्यासपीठावरच आहे. यावेळेस चांगला फटका, परंतु चढ्यार सर्कल मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि त्याने धावा रोखल्या. पहिला षटका अखेर धावसंख्या संघाची 18 धावा येताना पाहायला भेटतात. इथे वेळ स्कोर कार्ड. त्याला घाई करा, स्पीडअप करा. पहिला षटका अखेर 18 धावा झाल्यात आणि गुरुदेव मार्कर दुसरा षटक घेऊन गोलंदाज दाखल होतोय. शंकर दोन गोलंदाज शंकर भाई साळुंखे या गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना पाहायला भेटतात. त्याला घाई करा, स्पीडअप घ्या मित्रांनो. वारंवार तुम्हाला सूचना करतोय. स्ट्रायकरला फलंदाज असेल तो एके. चेंडू चांगल्या पद्धतीचा होता. एकच धाव अर्जित केली जाते. एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटतात आणि याच एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे येताना पाहायला भेटतो 19 या धावसंख्येवर. एकोणीस आकडा डबल करून येताना पाहायला भेटतोय. 19 आकड्याचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तारखेप्रमाणे जे शिवजयंती होते तोच आकडा आपल्याला पाहायला भेटतोय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. यावेळेस फाईन लेगच्या दिशेला चेंडूला ट्रॅक करायचं होतं, परंतु अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. वाईट चेंडू. संतोष सावंत पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटतात. तर जुगाईवाडी संघाचे प्लेयर्स आपण कुठे असेल डगआउटच्या दिशेने यायचंय. यावेळेस चांगला फटका. दुष्कर लेग रिझर्व मध्ये चेंडू निघून जाईल. तोपर्यंत धाव अर्जित केली जाते ती 1. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल, पुढे परावर्तित होईल. धावसंख्या धावून पोहोचते संघाची 21. त्याला घाई करायची आहे मित्रांनो. वारंवार तुम्हाला मी सूचना करतोय, सूचित करतोय. 20 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे हे 4 षटक आपल्याला संपुष्टात आणायचे आहेत. अध्यक्ष स्वतः मेहनत करताना पाहायला भेटतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि त्याच्यावर पुन्हा एकदा एकेरीच धाव. या षटकाचा विचार केला तर 3 एकेरी धावा जोडताना पाहायला भेटतात त्या धावफलकावर. धावसंख्या धावून पोहोचते संघाची 22. श्री इव्हेंट्स लाईव्ह च्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्यांना सुद्धा हार्दिक स्वागत. चांगला फटका, परंतु
फाईन लेग रिझर्व मध्ये खेळाडू आहे, चेंडूची फेक करतोय, धावा अर्जित केल्या जातात त्या 2. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 24 ऑन स्कोर कार्ड. चांगला फटका, व्हॉट अ शॉट, परंतु डिप्स करले खेळाडू आहे, चेंडूची फेक करतोय, रनआउटचा चान्स होता, परंतु या दरम्यान 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होत्या संघाची 26 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा. आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन शिवनेरी बॉय जुगाईवाडी यांचा शिवनेरी चषक. अजनुलेक्षिकच्या भारतचा बाहेर पंच संतोष मला सांगतायत की हा वाईट बॉल आहे, अव्यंतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार. हा बोला. पुढचा चेंडू शंकर याचा पुढचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र फुल टॉस येताना पाहायला भेटतोय. चांगला फटका, परंतु काऊ कॉर्नर रिझनला खेळाडू आहे, चेंडूची फेक करतोय, 2 धावांचा प्रयत्न होतोय, असफल, अयशस्वी. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. रिव्ह्यू घेतलाय पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. शिवनेरी चषक 2024 पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसातील 4था सामना आपल्या समोर दाखल होताना पाहायला भेटतोय. एक चांगलं नियोजन आणि आयोजन सर्व आयोजकांच्या मार्फत होताना पाहायला भेटतंय. आयोजकांच्या भूमिकेत पाहायला गेलो तर नॉट आउट, बॅटर नॉट आउट. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते संघाची पंच. धावा किती घेतल्या या चेंडूवर? 2 धावा. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होते संघाची 28. 29 धावा धावपलकर होताना पाहायला भेटत आहेत. शंकर गोलंदाजी मार्कवर ट्रॅक होताना पाहायला भेटतोय. शंकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. सचिन यावेळेस पंच वाईट चेंडू घोषित करतील. अवांतर धावसंख्या. सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू अवांतर आलाय, परंतु धावसंख्येत बदल होईल 30. यावेळेस मोठा प्रहार, खणखणीत वार, चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा पार. षटकार डीजे. चला घाई करा, स्पीडअप घ्या मित्रांनो. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय, सूचित करतोय. क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा हा रणसंग्राम, शिवनेरी चषक 2024 एक भव्य दिव्य आयोजन. षटकार आलाय, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय, परंतु डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेक करतोय, धावा अर्जित केल्या जातात त्या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला भेटेल. आलेल्या सर्व क्रिकेट संघांचं, क्रिकेट प्रेमींचं, त्याचसोबत प्रेक्षकांचं आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी असतील, मान्यवर असतील, त्यांचा सुद्धा मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. लाईव्हच्या माध्यमातून गावागावातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चांगला फटका,
लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला भेटेल. शुभम जाधव याचं नक्कीच कौतुक करेन. स्कोररच्या भूमिकेत 3 सामने आपल्याला आयोजकांना सहकार्य करताना पाहायला भेटतोय. सफल होऊन केल्याचा प्रयत्न होता, परंतु पंच पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित करतील. लेगस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू आणि गोलंदाजाला मात्र दंडित केलंय, पॅनलाइज केलंय. मानसरोवरच्या भव्य दिव्य अशा या क्रीडा नगरीमध्ये हा शिवनेरी चषक आपल्याला होताना पाहायला भेटतोय. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आणि त्याच तालुक्यातील हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस 1 बाउन्स, सीमारेषा पार, धावा भेटतील पूर्ण 4-4-4 चौकार आणि या 4 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 45 ऑन स्कोर कार्ड. 45 या नंबरचा विचार केला, या कड्याचा विचार केला तर रोहित शर्मा याच्या जर्सीचा नंबर. छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून मी आपल्या सर्वांचा लाडका समालोचक निलेश सूर्यवंशी आपल्या या शिवनेरी चषक पर्व दुसरं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शुभ दुपार मित्रांनो. दुपारची वेळ, सामना रंगतोय. फरतरवाडी वर्सेस डफळवाडी. बॅट्समन फलंदाज दोन्ही पाठवायचे आहेत मैदानात. पंच चला, डफळवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचं आहे. फरतरवाडी संघ आपले दोन्ही सलामीवर मैदानात पाठवायचे आहेत, ताबा घ्यायचा आहे. वेळ खूप झालेला आहे. वेळापत्रकानुसार अंदाजे 50 ते 55 मिनिटं आपण लेट चाललेलो आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि आयोजक वर्गाला आपण सहकार्य करायचं आहे आणि ते सहकार्य कराल ही अपेक्षा आपल्या संघा सर्वांकडून. शिवनेरी पॉईंट जुगायवाडी. शिवनेरी चषक 2024 पर्व दुसरा 24 टीम मध्ये रंगतोय क्रिकेटचा महासंग्राम. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपण पाहत चाल क्रिकेटचा महासंग्राम. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. डफळवाडी संघ, जोगेश्वरी स्पोर्ट्स डफळवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मराठा वॉरियर्स फरतरवाडी आपले दोन्ही सलामीवर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दुपारची वेळ आणि कडक उन्हामध्ये सुरू असलेले सामने आणि आपण सर्व या सामन्यांचा आनंद घेतोय. श्री इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. उत्कृष्ट असं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जोगेश्वरी स्पोर्ट्स डफळवाडी. श्री राम सावंत अध्यक्ष, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन फटर विभाग पाटण तालुका, तसेच श्री संतोष सावंत, श्री दीपक सावंत, श्री मच्छिंद्र सावंत, श्री सचिन आरेकर तसेच त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उदयास आली. गेल्या 1 महिनाभर या स्पर्धेचं आयोजन नियोजन झालं आणि आजचा तो दिवस या स्पर्धेचा उजाडला. सकाळपासून अत्यंत चांगलं असे सर्व सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि हा सामना रंगतोय आता. जोगेश्वरी स्पोर्ट्स डफळवाडी वर्सेस मराठी वॉरियर्स फरतरवाडी स्पर्धेतील 4था सामना. पहिले षटक घेऊन येत आहेत ते जोगेश्वरी स्पोर्ट्स चे कर्णधार आणि सह्याद्री असोसिएशनचा डेल स्टेन, ज्याला आपण ओळखतो तो विजय पवार.
संघाची पूर्णपणे जबाबदारी असेल स्वतःच्या खांद्यावर. पाहायचं आहे विजय यांचा पुढचा पहिला चेंडू आणि पंचांचे दोन्ही हात वरती. अतिरिक्त धावेने मराठा वॉरियर्स फरतरवाडी संघाचा धावफलक ओपन होते. डावाची सुरुवात करतात मराठी वॉरियर्स फरतरवाडी संघाकडून. अक्षय, मुंबई पोलीस आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत किशोर. फुलका चेंडू, चेंडूला दाटले मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येते, झेल होऊ शकत नाही मित्रांनो, परंतु तिथे 2 धावा निश्चित मिळत आहेत. अक्षय आणि फरतरवाडी संघाला, माफ करा, हे दुसरे अक्षय आहेत. पुढचा चेंडू विजयांचा. काय फटका खेळा, खोदून काढला अक्षरशः. अक्षय यांनी क्षेत्ररक्षक होते परंतु थोडासा फॅमिलिंग झाले आणि याचा पुरेपूर फायदा होता. 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत चलाकीचं असं रनिंग म्हणावं लागेल बिटवीन द विकेट. अक्षय आणि किशोर यांचा 2 धावा चोरून काढले तिथं. अक्षरशः अक्षय आणि किशोर यांनी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. विजय 63 धावांचं आव्हान असेल या फरतरवाडी संघासमोर. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा फटका चेंडू जातोय सर्व 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा पार येतोय. खणखणीत चौकार अक्षय यांच्या बॅटमधून. पहिला चौकार येतो अक्षय आणि फरतरवाडी संघासाठी. नक्कीच उत्सुकता असेल, विजयाची आशा देणारा हा चौकार निश्चित असेल फरतरवाडी संघासाठी. विजय तो अक्षय. पुन्हा एकदा आकोटोपाचा चेंडू शरीरयष्टीला चाटून जातोय अक्षरशः चेंडू आणि 1 धाव मात्र मिळते तर बायच्या स्वरूपात अक्षय आणि फरतरवाडी संघाला. चौकाराच्या नंतर चांगलं कमबॅक केले विजयांनी. सह्याद्री असोसिएशनची डेल स्टेन म्हणून ज्याला आपण ओळखतो तो विजय, स्ट्राईक वरती संघाचा कर्णधार, अष्टपैलू खेळाडू विजय. संघाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पहिले षटक टाकतायत विजय. पुढचा चेंडू विजयांचा सामना करतील किशोर, एक युवा फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न किशोर यांचा फसतोय. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येतोय निर्धाव. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतात विजय. अक्षरशः किशोर यांना चकवलं. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावते. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू विजयांचा. सामना करतील पुन्हा एकदा किशोर. युवा खेळाडू अपेक्षा आहेत किशोर यांच्याकडून, परंतु पुन्हा एकदा निराश केले किशोर यांनी आणि निर्धार चेंडूची सांगता होते. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 10 बिनबाद 10. 18 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी मराठा वॉरियर्स फरतरवाडी संघासाठी. आव्हान मोठं आहे परंतु पाठलाग करावे लागेल. स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर विजय खेचून आणावे लागेल, प्रयत्न करावे लागतील अक्षय आणि किशोर यांना. चला स्पीडअप घ्यायचा विजय. अवी एक युवा गोलंदाज जोगेश्वर स्पोर्ट जपळवाडी संघाकडून पाहायला मिळते, ज्याने भैरवनाथ चषकामध्ये एक चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून एक युवा खेळाडू जोगेश्वरी स्पोर्ट्स डपळवाडी संघाचे अवी भैरवनाथ चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. अवी स्ट्राईक वरती येत आहेत ते अक्षय. दहा धावा झालेल्या आहेत पहिले षटक समाप्तीनंतर. अवी तो अक्षय. षटकार चौकार खेचावे लागतील विजय संपादन करायचा असेल तर. अवी यांचा पुढचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. झेल होते का नाही पाहायचंय आणि झेल सुटतो इथं. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव होते का नाही होत. चेंडू येते सर्व अवी यांच्या हातामध्ये. 2 धावा निश्चित मिळत आहेत इथं अक्षय आणि मराठा वॉरियर्स फरतरवाडी संघाला.
पुढचा चेंडू अवी यांचा सुंदर असा फटका खेळला हवेमध्ये चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार येतोय चौकार पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि हा फ्री हिट असेल फ्री हिट संधी आले चालून अक्षय यांच्याकडून फ्री हिटची पाहूया पुरेपूर फायदा घेत आहेत की थांबवतायत अवी अक्षय यांना चेअरअप करतायत विजय आपल्या गोलंदाजाला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक गणेश चेंडू खाली धावतात आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप होते खराब क्षेत्ररक्षण फ्री हिट होता झेल घेतला असता तरी आउट नसता हे ओळखलं गणेश यांनी धावचित करण्याचा प्रयत्न परंतु किशोर सुरेख पोचतायत आपल्या पुढचा चेंडू अवी यांचा स्ट्राईकवरती येत आहेत किशोर पुन्हा एकदा किशोर यांनी चेंडू हवेमध्ये टोलवलेला आहे चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण तिसरीचा प्रयत्न होईल का नाही होणार चेंडू फेकी होते अवी यांच्याकडे 2 धावा मिळत आहेत अवी दुसरा षटक प्रगतीपथावर अवी यांचा पुढचा चेंडू सामना करतील किशोर लो फुलटा चेंडू अक्षरशः चकवले किशोर यांना अवी यांनी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अवी यांची बायच्या स्वरूपात मिळते धाव एक किशोर आणि फरतरवाडी संघाला पुढचा चेंडू अवी यांचा सामना करतील अक्षय मोठ्या फटक्याची आवश्यकता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आकोटप्प्याचा चेंडू चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडूची निर्धाव चेंडूची सांगता होते चांगली गोलंदाजी अवी यांची मगाशी उल्लेख केला मी भैरवनाथ चषकामध्ये या खेळाडूने चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली होती तोच प्रयत्न आणि त्याचं सातत्य आपल्याला पाहायला मिळतंय अवी यांच्याकडून पुढचा चेंडू अक्षय यांच्यासाठी मोठे फटके मारण्याची आवश्यकता विजय खेचून आणायचा असेल तर गरज आहे ती चौकार षटकारांची तोच प्रयत्न करताना पाहायला मिळतात परंतु अवी कुठलाही प्रयत्न करून देत नाहीत अवी थांबवत आहेत पूर्णपणे अक्षय यांना चांगली गोलंदाजी 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 22 बिनबाद 22 एक सत्कार होते आमच्या पॅव्हेलियन कक्षामध्ये या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांचे लाडके अविनाश पवार मसुगडेवाडी यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल आयोजन वर्गातर्फे त्यांचा सत्कार होतोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे अविनाश पवार मसुगडेवाडी कुठे असतील ते त्यांनी आपला सत्कार सन्मान घ्यायचा आहे यायचा आमच्या समालोचन कक्षामध्ये आणि आपला सत्कार घ्यायचा आहे आपण केलेल्या सहकार्याबद्दल आयोजक वर्गाकडून मी आपले शतशः आभार मानतो वळ्या सामन्याकडे चला स्पीडअप घ्यायचंय जिथे आवश्यकता आहे 12 चेंडू 33 धावांची 41 माफ करा उंच असा हवेमध्ये चेंडू टोलवलाय चेंडू खाली हवी येत आहे झेल होतो का नाही पाहायचा आणि चांगला प्रयत्न हवी यांचा झेल सुटतो 2 धावा मिळत आहेत परंतु चांगला प्रयत्न हवी यांचा यष्टीरक्षक होते स्वतः खूप दूरवर आले चांगला प्रयत्न केला अविनाश पवार मसुगडेवाडी आपला सन्मान स्वीकारायचा आहे पुढचा चेंडू अक्षय यांच्यासाठी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खाली हवी आणि आता मात्र जेल घेतायत हवी आता मात्र सांगतात हा जेल सोडू शकत नाही मी माझ्या पट्ट्यामध्ये जेल आलाय आणि तो मी जेल घेतलाय अक्षयांना तंबूत माघारी परतलाय अविनाश यांच्या नंतर अजून एक आमच्या समालोचन कक्षामध्ये एक सन्मान होते शिवशक्ती मस्करवाडी संघाचे आणि आपल्या सर्वांचे लाडके समालोचक आकाश माने
यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचा देखील आमच्या आयोजक वर्गाकडून सन्मान होतोय, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. आकाश माने यायचं आपण पॅव्हलियन कक्षामध्ये आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आयोजक वर्गाकडून मी आपलं हार्दिक आभार मानतो. आता मात्र येतात अक्षय साळुंके, मुंबई पोलीस, मॅन फ्रॉम फरतरवाडी. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लागतो, बॅटची एज लागते, चेंडू जाईल सरळ सीमा पार, येईल चौकार. आल्या आल्या ठोकला अक्षयांनी चौकार. विजयापर्यंत पोहोचेल का फरतरवाडी संघ? प्रयत्न करावे लागतील दोन्ही फलंदाजांना. किशोर सलामीचे फलंदाज अजून स्ट्राईक वरती आहेत, अजून मैदानामध्ये आहेत. अपेक्षा असतील त्यांच्याकडून देखील. अजूनही एक शुभम सांगतायत मोठा फटका आलेला नाही त्यांच्या बॅटमधून. अपेक्षा आहे शुभम यांना त्यांच्या बॅटमधून मोठा फटका येईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्षय यांचा, परंतु गोलंदाजाने थांबवले, चकवलंय अक्षय यांना. चेंडू जाईल हवी यांच्या हातामध्ये, चेंडू येते निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चकवलंय अक्षय यांना. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विलासी यांची. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत विलासी यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कडा घेतो, चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार, येतोय चौकार. षटकार आला नाही, परंतु चौकार मारण्याचा प्रयत्न करतायत अक्षय आणि त्यात यशस्वी देखील होत आहेत. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या होते 32 धावा झालेल्या आहेत. 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी. यानंतरचा होणारा सामना एक मोठा सामना, निमजाई क्रिकेट क्लब कळंबे वर्सेस जानाई देवी 11 केंद्रवाडी. दोन्ही संघांना विनंती आहे आपण या आपल्या सामन्यासाठी तयार राहायचं आहे. 1-2 मिनिटांचा अवधी असेल. सामना संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी आणि फलंदाजीसाठी सज्ज व्हायचं आहे. हनुमंत शेवटचं षटक घेऊन येत आहेत. हनुमंत 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता, 6 षटकार मारण्याची गरज किशोर यांना. प्रयत्न करतील का किशोर पाहायचा आहे. चर्चा चालली होती मगाशी चायनीज खायची, किशोर यांना भेटेल का ती संधी चायनीज खायची पाहायचं आहे. हनुमंत अकोटप्याचा चेंडू, चेंडूला दिलाय किशोर यांनी सरळ भिरकावून, चेंडू जाईल सीमा पार, येतो शिवनेरीचे षटकार. चायनीजची गोष्ट काढली आणि किशोर यांनी षटकार खेचलाय, त्यामुळे शुभम यांनी कॅन्सल केले आपल्या चायनीजची व्यवस्था. काय फटका खेळलाय किशोर यांनी. देर आहे दुरुस्त आहे, परंतु आलाय किशोर यांच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा कोटप्याचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडूला भिरकावले. आता मात्र चेंडू जातो पण बाउंड सीमा पार, येतोय चौकार. काय फलंदाजी करतायत. अपेक्षा होती सुरुवातीपासून या फटक्यांची, परंतु देर आहे दुरुस्त आहे. आपला जलवा दाखवतायत किशोर. का आम्हाला संघानं ओपनिंगसाठी पाठवलं, सलामीसाठी पाठवलं, का वारंवार संघ माझ्यावर विश्वास ठेवतो, त्यास मी पात्र होते. बॉल टाकायचाय. चला क्षेत्ररक्षक जागा घ्यायची आपण. जुना चेंडू टाकायचाय. 4 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. क्षेत्ररक्षकाने ताबा घ्यायचाय. चला चेंडू आलाय, सामना चालू करायचा. पण 4 चेंडू राहिलेत. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. अजूनही 4 षटकारांची आवश्यकता. प्रयत्न करतील का किशोर पाहायचा आहे.
माझे साथी स्कोरर, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, सह्याद्री आश्वासनचा एक मोठा खेळाडू शुभम जाधव हे स्कोरर म्हणून काम पाहतायत. फुलटा चेंडू, किशोर यांनी संधी मिस केली. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि अक्षय यांना स्ट्राईक वरती आणतायत. चेअरअप करतायत. आपल्या गोलंदाजाला चेअरअप करावे लागेल. 3 चेंडू 20 धावा, 20 धावा 3 चेंडू, सामन्याचं समीकरण. येतील का 3 षटकार पाहायचा आहे पुढच्या 3 चेंडू मध्ये. अकोटप्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय फटका, परंतु एक धाव मिळते. सामना शांत होते, सामना थंड होते. किशोर, पाहूया षटकार येते का किशोर यांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळते किशोर यांना. नाराज किशोर. चला कळंबे वर्सेस केंजळवाडी. सीमारेषेजवळ आपण केंजळवाडी संघ आपल्या 11 खेळाडू सीमारेषेजवळ लाईनअप करायचे आहेत, सहकार्य करायचे. कळंबे आपले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. सामना लगेच चालू होईल.